राज्यातील नगरपालिका निवडणुका झाल्यानंतर 21 डिसेंबरला मतमोजणी जी तर ती करण्याचा जो निर्णय नागपूर खंडपीठाने दिल्यानंतर त्याच्यावर सुप्रीम कोर्टाने जे तर तो शिक्कामोर्तब केल्यामुळे आपण पाहू शकतात का मतदान यंत्र सुरक्षा कक्ष आणि या ठिकाणी पोलीस जो कक्ष आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे। त्या ठिकाणी तगडा पोलिसांचा बंदोबस्त आहे। तर हा या ठिकाणी पोलीस असेल SRP असेल यांचा जो आहे तर तो या ठिकाणी बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि अशाच पद्धतीने या ठिकाणी CCTV यंत्रणा सुद्धा आहे तर ते सुद्धा या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहेत आणि त्याच्यामुळे या ठिकाणी जे काही मतदान झाल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा कशा पद्धतीने आहेत तर त्याचबरोबर जे काही उमेदवार उभे होते तर त्यांनी सुद्धा आपला खाजगी सुरक्षा या ठिकाणी तैनात केलेली आहेत आणि या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार रुपेश दराडे तर त्यांनी या ठिकाणी त्यांचे खाजगी सुरक्षा रक्षक सुद्धा या ठिकाणी नेमलेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी आता ह्या निवडणुकीत मतदानाला या ठिकाणी मतदान झाल्यानंतर मंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार किशोर दराडे तर यांची या निमित्ताने प्रतिष्ठा जी तर ती पणाला लागल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे। उमेश पारिक TV9 मराठी येवला नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।